ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील 4483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच दिले असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवा आणि ठाण्यातील 4483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीच्या रूपाने सुरक्षा कवच दिले आहेत। ही पॉलिसी देताना गोविंदा पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या, कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करूया। इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण सहकार्य करेल। दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास सर्व गोष्टी ओरिएंटल इन्शुरन्सने कव्हर केलेल्या आहेत। माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व मी अशा आम्ही दोघांनी मिळून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओरिएंटल इन्शुरन्सची ही विमा पॉलिसी राबवली आहे। दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलिसीचे वाटप करताना भावना व्यक्त केली आहे। तर मी दहीहंडी असोसिएशनचे मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्याबरोबर त्यांचे उपाध्यक्ष समीर पेंढारे आणि दिगंबर चव्हाण आहेत। यांनी आमच्याकडे विम्यासाठी आपण काही मदत पक्ष म्हणून कराल का अशी आमच्याकडे विचारणा केल्यानंतर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जवळजवळ 27 मंडळं कळवा असेल ठाणा असेल आणि 4483 गोविंदामध्ये सहभागी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचं आम्ही हे सुरक्षा कवच ओरिएंटल इन्शुरन्सचं काढलेलं आहे। येणारा गोविंदाचा सण मी सगळ्यांना पॉलिसी देत असताना हीच विनंती केली की सुरक्षेच्या सर्व बाबतीमध्ये आपण काळजी घ्या आणि कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहामध्ये हा गोविंदा आपण सगळेजण साजरा करूया। अधिक कुठल्या मंडळांना जर इन्शुरन्सची गरज असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला पूर्ण सहकार्य करेल। उद्यापर्यंत जर आपण आलात कारण सोमवारी शेवटचा दिवस आहे, आपल्याला इन्शुरन्स काढण्यासाठी जी काय मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातर्फे लागेल ती आम्ही नक्की करू। सर, या विम्याचं कव्हर देण्यात आले त्यामुळे जर दुर्दैवाने अपघात झाला तर त्या गोविंदाला काय होतं? नाही, मी म्हणजे हीच भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना करीन की कोणालाच कुठली इजा होऊ नये, पण एखादी छोटी इजा झाली, एखादा कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला, कोण दुर्दैवाने कुठला मोठा होऊ नये तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्सनी ते कव्हर केलेलं आहे। मी असीन त्याचप्रमाणे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आम्ही दोघांनी प्रयत्न करून एक गोविंदा पथकामध्ये सहभागी होणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना कुठलाही अपघात होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे आणि मी खास करून दहीहंडी असोसिएशनचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
बदलापूर येथे 13 ऑगस्ट रोजी आदर्श विद्या मंदिर शाळेत घडलेल्या 4 वर्षीय मुलींवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करतायत। या संतापाच्या पार्श्वभूमीवर 20 ऑगस्ट रोजी बदलापूर स्थानकात तब्बल 10 ते 12 तास आंदोलन करण्यात आले। अखेरीस पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवले। या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज ठाण्यातील तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शनं करण्यात आले आहेत। या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे, काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह इतर मान्यवर, महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून आणखी आंदोलनाच्या घोषणा करण्यात येत आहेत। जनता आता या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करते। लाईनला उभे असतात ज्या प्रकारे आज भाजप सुद्धा काही ठिकाणी आंदोलन करायला पाहते। भाजप सोडा होते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं, जे करायला पाहिजे करा ना। सत्ता आहे ना आता, तर शितोळेला सस्पेंड का नाही केलं, एसीपीला सस्पेंड का नाही केलं, एसीपीला सस्पेंड का नाही केलं, 2-2 दिवस गुन्हे नोंदवत नाही। एका प्रेग्नंट बाईला 13 तास टेबलावर बसून ठेवता, त्यांच्या घरी फोन करता, मोर्चात गेलं तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्चाला भडकवलं, असं कुठे असतं काय? तर दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली आपल्याला पाहायला मिळते, पोलिसांवरती कारवाई पाहायला मिळत नाही, शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली। काय बोलायचं काय तुम्ही सांगा, जबाबदार कोण केस न घेण्याला? जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर, काय अर्थ याला? अजून ते आपल्याला अटक का नाही केली ज्याने गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला? आपण पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील किंवा सदर पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले, का कुठेतरी पटरीवरती असेल किंवा आंदोलनामध्ये बाहेरून लोक भरून आणली होती, तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले? एखाद्या कल्याणचा, एखाद्या अंबरनाथचा, एखाद्या कुठला ठाण्याचा, भांडूपचा, मुलुंडचा अडकळा असता तर ठीक आहे, जेवढे आरोपी अटक केले ते सगळे बदलापूर, कुळगाव बदलापूरचेच आहेत। जो कोर्टानं विरोध केला बंजारा महाविकास आघाडीचा, त्यामुळे तो कोर्टानं महाविकास आघाडीला चपराक दिली, असं चपराक काय दिली त्याच्यात? आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत। उद्या जनतेने उचलून रस्त्यात बंद केला असता, दोष कोणाला दिला असता तुम्ही? शेवटी जनता सार्वमय, जनतेचीच ताकद आहे नाही। आणि बदलापूरला जे आंदोलन झालं त्यांचे डोळे बंद करू नका, ती बाहेरची लोक होतो, उत्स्फूर्त विद्रोह झाला, हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे। अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते। हे ओपनिंग झालेलं आहे, लोकांना कळलंय की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही, तर सरकार झुकेल। असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे। जल्लोष, मनोरंजन, थरांचे उंच मनोरे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी, संकल्प प्रतिष्ठान दहीकाला उत्सव 2024। आला रे आला गोविंदा आला। आयोजक श्री रवींद्र फाटक, स्थळ संकल्प चौक, रघुनाथ नगर, ठाणे पश्चिम। गोविंदांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही प्रमुख प्रसिद्ध व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवांमधील एक गोविंदप्रिय दहीहंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्या गोविंदाने साजरे केले जातात। त्याप्रमाणे 2006 सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यातर्फे
येत्या 27 ऑगस्ट 2024 रोजी रघुनाथ नगर येथे करण्यात आला आहे। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2024 यांचं यंदाचं 19वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखाचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे शहरात सर्वप्रथम जे पथक पहिले नवथर लावेल त्या पथकास 11 लाखाचं बक्षीस देण्यात येईल आणि त्यानंतर नवथर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसं देण्यात येतील। तसेच इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। गोविंदांसह महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होतात। तसेच या मुली मुलांप्रमाणे धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात। त्यामुळे मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यासाठीही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेले आहेत। या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण 3 हंडींचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी आहे, तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल, तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। त्या माध्यमातून हे 18 वर्ष आणि 19व्या वर्षात आपण पदार्पण करतोय। या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणाने साजरा केला जातो। या वर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल। या वर्षी नवीन बँड असल्यामुळे अमित हडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्याचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदी मधील सर्वच कलाकार इथे उपस्थित दाखवतात, ती पण उपस्थिती त्यांची असेलच। त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षीप्रमाणे येत आहेत त्यावेळी उपस्थिती दाखवतील। आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून दाखवला जातो। त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चांगला दहीहंडी उत्सव आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाईल। मला वाटतं दरवर्षीप्रमाणे 200-250 गोविंदा पथक हजेरी लावत असतात। या वर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथक हजेरी लावतील आणि जसं ह्या दहीहंडीला जर विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे। मला पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला 21 लाखाचं बक्षीस आहे आणि जर 9 थर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावले त्याला 11 लाखाचं बक्षीस आहे आणि बाकी तर बक्षीस आहेतच। महिलांमध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली, तशीच आम्ही लाडकी बहीण दहीहंडी योजना यंदा ठाणे शहरामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लावली आहे। त्या माध्यमातून बहिणीसाठी जास्तीत जास्त बक्षीस द्यायचा आम्ही प्रयत्न करतो।